श्रोते हो, आपण नेहमी फक्त नावापुरतं म्हणतो की मानव प्राणी हा खूप स्वार्थी आहे. तो निसर्गाचा समतोल ठेवत नाही, तो निसर्गाकडे लक्ष देत नाही, तो निसर्गाचं संवर्धन करत नाही, तो या सृष्टीचा सन्मान करत नाही. परंतु श्रोते हो, मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कृतीमध्ये आल्या पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्या स्वतःपासून सुरू केल्या पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण कोणत्याही सकारात्मक गोष्टीसाठी जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो त्यावेळी निश्चितपणे आपल्या पाठीमागं हजारो लाखो लोक जे आहेत ते जोडले जातात. त्यामुळं सृष्टीच्या संवर्धनासाठी, सृष्टीचा सन्मान राखण्यासाठी आणि सृष्टी जे आपल्याला भरभरून असं दान देत आहे ते निश्चितपणे घेण्यासाठी आपणसुद्धा सृष्टीचा जे काही नियम आहेत सृष्टीचे ते आपण पाळले पाहिजेत आणि आपण त्या नियमांच्या अधीन राहून आपलं जे आयुष्य आहे ते जगलं पाहिजे. आपल्याला माहीत असेल श्रोते हो की जुन्या काळामध्ये मोठमोठी जरी घरं असली, मोठमोठे जरी वाडे असले तरी जेव्हा कोणतीही व्यक्ती बाहेरून म्हणजे घराच्या बाहेरून फिरून कुठूनही कामधंद्याच्या निमित्तानं असेल, कोणत्याही कारणासाठी जर घराच्या बाहेर गेली तर सर्वात प्रथम घरामध्ये प्रवेश करताना त्या व्यक्तीला स्वतःचे हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवून स्वतःच्या शरीराची पूर्णतः स्वच्छता करून मगच घरामध्ये प्रवेश करण्याची ही प्रथा आणि परंपरा होती. परंतु श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की काळाच्या ओघाबरोबर शहरीकरण वाढलं, सिमेंटची जंगलं तयार झाली, बेसुमार वृक्षांची कत्तल झाली आणि गावातली जी संस्कृती आहे, गावातल्या ज्या चांगल्या चांगल्या रूढी, प्रथा, परंपरा होत्या ज्या की आपल्या आरोग्यासाठी खूप साऱ्या आवश्यक होत्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असणाऱ्या या सर्व प्रथा परंपरांना आपण मागे टाकलं आणि आपण या धावत्या यांत्रिकी युगामध्ये आपण सुद्धा सामील झालो. आणि आता सध्या आपण घरातून बाहेर आल्यानंतर हॉलमधून, किचनमधून मग आपण आपल्या स्वच्छतागृहाकडे जातो आणि त्यानंतर आपण आपली स्वच्छता करतो, तीही बऱ्याच वेळा करतसुद्धा नाही. आणि आपण पाहिलं असेल श्रोते हो की आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जे संदेश दिले जात आहेत, आपण सर्वजण ज्या गोष्टींची चर्चा करतोय ती म्हणजे हातांची स्वच्छता, सामाजिक दूरी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला अगोदरपासूनच शिकवलेल्या आहेत, अगोदरपासूनच सवयी लावलेल्या होत्या. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण त्या सवयी आपल्या मोडल्या आणि आपण स्वतःला या स्पर्धेच्या युगामध्ये इतकं झोकून दिलं की आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजीच घेणं विसरलो, नाही का श्रोते हो. आणि या अनुषंगानं माझी एक कविता आहे की काय घडतं आणि आपण का अपेक्षा करावी सृष्टीकडून तरी की सृष्टीनं कधी कोपू नये, सृष्टीनं कधी वक्रदृष्टी मानवावर करू नये. का करावी आपण अपेक्षा सांगा श्रोते हो, जेव्हा की आपण तिचा सन्मान राखत नाही. तर माझी एक कविता आहे, सादर करतोय की ग्रीष्मातही अपेक्षा का धरावी हिरवळीने, ग्रीष्मातही अपेक्षा का धरावी हिरवळीने, आणता येणार नाही ओला वसंत आता, आणता येणार नाही वसंत ओला आता, थिजलेल्या पानवट्यात सुकले दवबिंदू, थिजलेल्या पानवट्यात सुकले दवबिंदू, मेघांनी अजूनही किती पहावा अंत आता, मेघांनी अजूनही किती पहावा अंत आता. म्हणजे जी वृक्षतोड झालेली आहे, जो दुष्काळ पडतोय, एकीकडे दुष्काळ आहे, एकीकडे महापूर आहे, या पार्श्वभूमीवर मी लिहिलं होतं की थिजलेल्या पानवट्यात सुकले दवबिंदू. तर पावसाची प्रतीक्षा जी करून करून आपण थकून जातो. मेघांनी अजूनही किती पहावा अंत आता, दुरावली चिमणी पाखरे घरटी ओस पडली, दुरावली चिमणी पाखरे घरटी ओस पडली, चोचीच्या घासाची खरी सतावते भ्रांत आता, चोचीच्या घासाची खरी सतावते भ्रांत आता. आपल्याला माहीत असेल श्रोते हो की आपल्या लहानपणी किंवा जे काही वयस्कर लोक आहेत तर अवघं अंगण, अवघं अवतीभोवती आपल्या
हे पक्षी यांच्या किलबिलाटाने आपली सकाळ व्हायची. त्यावेळी कुठलाही अलाराम लावण्याची गरज नाही पडायची, कारण सृष्टी ही प्राण्यांच्या पक्ष्यांच्या माध्यमातून, सूर्यकिरणांच्या माध्यमातून निश्चितपणे अलाराम लावून ठेवायची. आणि भल्या पहाटे आपले सर्व पूर्वज उठायचे. पक्ष्याच्या किलबिलाटाने, गाईच्या हंबरण्याने आपल्याला जाग यायची. तर त्या अनुषंगानं आज काय परिस्थिती आहे श्रोते हो, तर दुरावली चिमणी पाखरे, घरटी ओस पडली चोचीच्या घासाची, खरी सतावते भ्रांत आता. आता फक्त आपल्याला आपलं पडलेलं आहे. आपण अवतीभोवती पाहायलासुद्धा तयार नाही आहोत. आणि पुढं मी लिहिलं आहे की कोण झुरले कोण हुरहुरले तमा न कुणा, कोण झुरले कोण हुरहुरले तमा न कुणा, पोटतिडकीच्या हुंदक्याची न उरली खंत आता, पोटतिडकीच्या हुंदक्यांची न उरली खंत आता, दया क्षमा शांती परमार्थ नीती धर्म निकृती, दया क्षमा शांती परमार्थ नीती धर्म निकृती, उरलाच नाही नावापुरताही कीर्तिवंत आता, उरलाच नाही नावापुरताही कीर्तिवंत आता. आणि मी शेवटच्या 2 ओळीमध्ये लिहिलंय की अवहेलना केली आम्हीच मानवाने सृष्टीची, अवहेलना केली आम्हीच मानवाने सृष्टीची, कळेना होईल कधी हा प्रकोप शांत आता, कळेना होईल कधी हा प्रकोप शांत आता. आणि श्रोते हो, खरं आहे की जर आपण पहिल्यापासूनच ह्या आत्ता सरकारने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन पूर्वीपासूनच आपण करत आलो असतो, तर निश्चितपणे हे जे प्रमाण आहे कोरोनाचं, हे निश्चितपणे जे आहे ते कमी झालं असतं श्रोते हो. कारण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी या आपल्याला पुराणामध्ये सांगितल्या आहेत, आपल्या पूर्वजांनी सांगितले आहेत. आपले आजी आजोबा वडील हे सर्वच्या सर्व लोक वयस्कर असूनसुद्धा ते अगदी धडधाकट आहेत. काहींना तर डोळ्याला चष्मासुद्धा नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जी सृष्टी, जो निसर्ग, जे नियम आहेत निसर्गाचे, सृष्टीचे, त्यांनी ते पाळलेले आहेत, त्यांनी सन्मान केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांनासुद्धा त्याचा खूप सारा फायदा झालेला आहे. आणि श्रोते हो, गप्पांच्या ओघामध्ये गप्पा तुमच्याशी मारताना खरं सांगायचं तर मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातो. आणि 8 दिवसाचा खूप मोठा गॅप असतो आणि मला खूप सारी उत्सुकता लागलेली असते की कधी एकदाचा रविवार येतो आहे आणि कधी एकदा आम्ही तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करतो आहे आणि तुमच्याशी छान छान गप्पासुद्धा मारतो आहे. तर आता आजच्या ह्या शोमधल्या आपण पुढच्या रचनेकडे वळूयात श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे नीना बाळकृष्णराव गायकवाड ठाणे येथून. आणि मॅडमनी लिहिलं आहे की टपटप टपटप तालावरती फेर धरती या जलधारा, टपटप टपटप तालावरती फेर धरती या जलधारा, छेडता लबाड उन्हाळ वारा सलज्जे शहारली वसुंधरा. वा, छेडता लबाड उन्हाळ वारा सलज्जे शहारली वसुंधरा, रंग इंद्रधनुचे चोरले सजली सानुली रानफुले, इंद्र रंगधनुचे चोरले सजली सानुली रानफुले, वाऱ्या संगे घेत गिरकी गीत आहाहा त्यांनी स्फुरले, वाऱ्या संगे घेत गिरकी गीत आहाहा त्यांना स्फुरले. वा, अतिशय या सृष्टीचं खूप सुंदर असं वर्णन जे आहे ते मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये केलेलं आहे श्रोते हो. आणि खरं आहे की उन्हाळ वारा जेव्हा वसुंधरेला छेडतो तेव्हा वसुंधरासुद्धा निश्चितपणे शहारते श्रोते हो. आणि जी रानफुलं असतात ती जेव्हा वाऱ्याबरोबर डोलतात ते मनोहारी दृश्य निश्चितपणे अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. आणि हे सृष्टीचं जे सौंदर्य आहे, जे सृष्टीचं जे दान आहे ते निश्चितपणे आपण अगदी विनम्रपणे स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो. आणि पुढच्या एका आपण सुंदर अशा चारोळीकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ प्रभावती अशोक कडलक, राजगुरुनगर, खेड, जिल्हा पुणे येथून. आणि त्यांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की सप्तरंगांची करुणी उधळण नववधू सृष्टी जणू शृंगारते, सप्तरंगांची करुणी उधळण नववधू सृष्टी जणू शृंगारते, मना मनात बहरुनी जीवन, मना मनात बहरुनी जीवन, आनंद पक्षी आकाशी विहरते, आनंद पक्षी आकाशी विहरते. वा, खूपच सुंदर असे जे भाव आहेत सृष्टीचे ते मॅडमनी त्यांच्या चारोळीमध्ये मांडलेले होते. आणि श्रोते हो, खरं आहे
की सप्तरंग जेव्हा उधळतात सृष्टीवर तेव्हा ती अगदी नववधूसारखी शृंगारलेली असते आणि ती शहारते, ती बावरते, ती लाजते आणि जे सृष्टीचे जे वेगवेगळे भाव आहेत ते निश्चितपणे आपले सर्व कवी कवयित्री मान्यवर तर हमखास त्यांच्या शब्दांमध्ये टिपत असतात. ते सृष्टीच्या या सौंदर्याचं अगदी समर्पक असं वर्णन आपल्या शब्दांनी, आपल्या ओळीमध्ये, आपल्या कवितेमध्ये आणि आपल्या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये करत असतात. आपल्या पुढच्या एका कवितेकडे आपण वळतोय आणि जी आपल्याला पाठवलेली आहे श्री सुभाष गंगाराम नाईक, मुक्काम पोस्ट मातोंड, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग नगरी, जे की सध्या आता भाईंदरला राहतात. आणि सरांनी लिहिलं आहे की सृष्टी शीर्षकाखाली की हळुवार वारा चिंबधारा, हळुवार वारा चिंबधारा धुक्यामधुनी पडती तुसे, हळुवार वारा चिंबधारा धुक्यामधुनी पडती तुसे, मध्येच सरीवर एक झरोका तरु पानातुनी येत असे, मध्येच सरीवर एक झरोका तरु पानातुनी येत असे. सर पुढाच लिहित आहेत की साडीवरच्या क्षणिक सुखाचा साळीस जणू का भान नसे, साडीवरच्या क्षणिक सुखाचा साळीस जणू का भान नसे, सुंदरतेच्या या सृष्टीला दर्पणात मी पाहू कसे, सुंदरतेच्या या सृष्टीला दर्पणात मी पाहू कसे. अतिशय अप्रतिम असे जे भाव आहेत सरांनी लिहिलेले आहेत आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये अतिशय सुंदर असे भाव आहेत ते सरांनी मांडलेले आहेत की सुंदरतेच्या या सृष्टीला दर्पणात मी पाहू कसे. कारण सृष्टी एवढी सुंदर आहे की तिचे प्रतिबिंब हे फक्त प्रतिबिंबाशीच त्या सृष्टीच्या तुलना होऊ शकते. कारण या सृष्टीसारखी सुंदर दुसरी कोणीच नाही आहे. आणि आपल्याला माहीत असेल श्रोते हो की अनेक वेळा या सृष्टीचं, या निसर्गाच्या मनोहारी रूपाचं जे वर्णन आहे ते वर्णन, त्याची तुलना अनेकांनी आपल्या प्रियकर, आपली प्रियसी, आपले जे काही नात्यांचे बंध आहेत ते ओळीमध्ये मांडताना, ते ओळीमध्ये विणताना अनेक वेळा केलेली आहे श्रोते हो. आपण आपल्या पुढच्या एका रचनेकडे वळतोय आणि जी आपल्याला पाठवलेली आहे बीडी घरत, खारकोपर, पनवेल, रायगड येथून. आणि सर लिहित आहेत की फुलविता त्या सृष्टी सर्व ठाई, फुलविता त्या सृष्टी सर्व ठाई, जंगल रान वनराई नंदनवन, जंगल रान वनराई नंदनवन, टळोनी महादानवी प्रदूषण होईल समतोल ते पर्यावरण, टळोनी महादानवी प्रदूषण होईल समतोल ते पर्यावरण, लावोनी प्राणवायू स्त्रोत वृक्ष, लावोनी प्राणवायू स्त्रोत वृक्ष, वाचवूया जीव पशुपक्ष्यांचा, वाचवूया जीव पशुपक्ष्यांचा, नि थांबूया सदाच विध्वंस जंगल डोंगर दऱ्या नद्यांचा, नि थांबूया सदाच विध्वंस जंगल डोंगर दऱ्या नद्यांचा. अतिशय सुंदर असा संदेश जो आहे तो सरांनी त्यांच्या या कवितेमधून दिलेला आहे की आपण प्राणवायूचे स्तोत्र जे म्हणजे वृक्ष आहेत ते आपण लावूया आणि जे नद्या नाले जे आहेत डोंगर दऱ्या यांचा ऱ्हास वाचवूया. आणि श्रोते हो, मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहीत आहे की वृक्ष आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतात. आपल्याला या प्राणवायूची, या ऑक्सिजनची किती गरज आहे हे आपल्या सर्वांना माहीत असतं. कारण ऑक्सिजनशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. आणि हे वास्तव असतानासुद्धा आपण वृक्ष लागवडीकडं, वृक्ष संवर्धनाकडं लक्ष देत नाही. आणि आपल्या नजरेसमोर जी काही वृक्षांची कत्तल चालू असते ती आपण स्वतःही त्यामध्ये सामील होतो, आपणही करतो आणि इतरांनाही करू देतो. कारण माझी एक चारोळीसुद्धा आहे श्रोते हो की मधल्या काही काळामध्ये एक बातमी आली होती की ऑक्सिजन बाटलीमध्ये बंद करून तो विकत मिळायला लागलेला आहे. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो आता श्वास घेण्यासाठी जो ऑक्सिजन आहे तो सुद्धा विकत घ्यायची पाळी येते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं होतं की तहानल्या जीवाला भटकंती वणवण नशिबी चिमणीच्या वनवासा आला, तहानल्या जीवाला भटकंती वणवण नशिबी चिमणीच्या वनवासा आला, कोपली कोपली सृष्टी मानवावरही, कोपली सृष्टी मानवावरही, ऑक्सिजन बाटलीत बंद झाला, ऑक्सिजन बाटलीत बंद झाला. आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज.
107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलाससोबत. आणि आपण आज आपल्या आजच्या या शोमध्ये आपण सृष्टी या शब्दावर बोलत आहोत आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांचा त्यांनी सृष्टीला जे शब्दबद्ध केलेलं आहे त्याचा आपण आस्वाद घेत आहोत.